एका शांत सकाळी गावाच्या कडेला असलेल्या शेतात एक काळा विषारी साप अचानक गायीच्या पायाला दंश करतो. विष पसरताच गाय वेदनेने आक्रोश करत जमिनीवर कोसळते. हे दृश्य पाहून तिचे छोटे वासरू चिंटू घाबरून मदतीसाठी शेतमालकाकडे धावत जातो. पण निर्दयी मालक त्याला हाकलून देतो आणि काठीने मारतो. मातेची हालत पाहून चिंटू हंबरडा फोडतो आणि मदतीच्या शोधात जंगलाकडे पळतो. पळता पळता तो एका जुन्या विहिरीत घसरून पडतो. विहीर खोल असल्याने चिंटू जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून भुरा नावाचा कुत्रा तिथे पोहोचतो. तो प्रयत्न करतो, पण एकट्याला चिंटूला बाहेर काढणं शक्य होत नाही. दुसरीकडे विषामुळे गायीचं अंग निळसर पडू लागतं. भुरा निराश होऊन जंगलातील जुन्या शिवमंदिरात जातो. शिवलिंगासमोर बसून तो मनापासून नमः शिवायचा जप करू लागतो. क्षणातच वातावरण बदलतं. डमरूचा मंद नाद ऐकू येतो आणि समोर साक्षात महादेव प्रकट होतात. भुरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सगळी घटना सांगतो. महादेव आपल्या त्रिशूलाने विहीर भरून टाकतात आणि चिंटूला सुरक्षित बाहेर काढतात. नंतर आपल्या दिव्य शक्तीने गायीच्या शरीरातून संपूर्ण विष काढून टाकतात. गाय हळूहळू उभा राहतो. चिंटू आनंदाने आईजवळ धावतो. भुरा कृतज्ञतेने महादेवांच्या चरणी नतमस्तक होतो. पण एवढा मोठा चमत्कार घडूनही आजपर्यंत कुणीही लाईक किंवा सबस्क्राईब केलेलं नाही.